आज नागपूरसह पूर्व विदर्भात हवामानाने अचानक पलटी घेतली। मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस कोसळला। काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडे पडलीत। इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने काही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे। नागपूर आणि पूर्व विदर्भात आज 23 फेब्रुवारी 2026 रोजी हवामानात मोठा बदल पाहायला मिळाला। नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात रविवारी मध्यरात्रीपासून सोमवारी पहाटेपर्यंत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। काही भागात वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडल्याच्या घटनाही घडल्यात। दरम्यान इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने पूर्व विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केलाय। या भागात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। या अवकाळी पावसामुळे पुढील 2 ते 3 दिवस कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे। नागपूरचे कमाल तापमान 32 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे। मात्र अचानक झालेल्या या पावसामुळे रब्बी हंगामातील काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात असून शेतकरी चिंतेत आहेत।